श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन ऐकणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, भटजी बापू यांची पत्नी वारली. कशी परीक्षा पांडुरंग बघत असतो बघा. आता एक सांगतो, बापू राजा म्हणजेच भटजी बापू होते. त्यांचा गळा अप्रतिम होता. गायनावर त्यांचे प्रभुत्व होते. तर गायनाचे 3 प्रकार, ध्रुपद, धुमाळी, टप्पा आणि ख्याल. ह्यातला टप्पा हा जो प्रकार आहे ते अप्रतिम गात असत. म्हणजे सबंध हैदराबाद संस्थानामध्ये त्यांची ख्याती होती. टप्पा गावा तर बापूराजांनी अशी. तर काय झालं, त्यांची पत्नी वारली. त्यावेळी तो प्लेग यायचा आणि माणसं दगावायची. त्यांची पत्नी प्लेगने गेली. प्लेगनी गेल्यावर घरातील सगळी पुरुष मंडळी ते विधीचं सामान आणायला गेली. तेवढ्यात लखनौचा एक थोर गवई यांच्याकडे आला. कशा करता, तर यांचा टप्पा ऐकण्याकरता. आणि तो आला आणि काय म्हणाला, बापूराजा आपण मला टप्पा ऐकवावा. लखनौहून मी तेवढ्याकरिता आलो. आता घरी आत बायकोचं शव पडलेलं, पण यांच्या चेहऱ्यावर यांनी त्याला काही दाखवलं नाही की असं काही वाईट घडलेलं आहे. तंबोरा आण रे असे म्हणाले. तंबोरा आणला आणि यांनी पाऊण तास त्याला टप्पा गाऊन दाखवला. कसं काय हे होऊ शकतं पहा बुवा. टप्पा गाऊन झाला आणि पाऊण तासाने सगळी मंडळी सामान घेऊन आली. ह्या ऐकणाऱ्याला अचंबा वाटला. अरे हे काय झालंय काय. तेव्हा भटजी बापू फक्त एवढंच म्हणाले, मालकीन गेली घरची. मग तो म्हणाला, बापूराजा तुम्ही हे काय केलंत. मी काय 2 दिवस थांबलो असतो. तसे ते म्हणाले, लखनौहून एवढे तुम्ही आलात, तुमचं मन मोडू कसं. तुमचं मन मोडणं म्हणजे ते भगवंताचं मन मोडण्यासारखं होईल. म्हणून ते मोडायला नको म्हणून ऐकवलं. ही नेहमीची मर्त्य लोकातली वस्ती. ज्याचं खातं बंद होतं तो चालला जातो. तुम्हाला ऐकायला मिळालं. तुम्ही आता लखनौला परत जाऊ शकता. आता असा त्यांचा तो नावलौकिक. असे भटजी बापू आणि त्यांच्या सानिध्यात केशवरावांचं सगळं बालपण गेलं. आणि मधून पुढे ते केशवरावजींना काय म्हणायचे, अरे केशीराजा तू मुंबईला गेल्यावर तुझा भाग्योदय होणार आहे असे ते सूचक बोलायचे. हे ऐकून घ्यायचे. त्यांना वाटायचं की मुंबईला आपण जाऊ. माझा पहिला नंबर सतत असतो. मला मोठी नोकरी लागेल आणि माझा भाग्योदय होईल. आता पुढे असं झालं की त्यांचं शिक्षण विवेकवर्धिनीमध्ये झालं. मॅट्रिक उत्तम पास झाले. त्यांची उस्मानिया युनिव्हर्सिटी होती. त्यावेळी काय असे की वडिलांनी जो कोर्स द्यावा तो मुलं घ्यायची. आमच्या वेळी तसं होतं. आता कसं होतं की मुलांची आवड पाहिली जाते आणि मग कोर्स दिला जातो. त्यावेळी कसं, वडील म्हणाले इंजिनियर हो की इंजिनियर हो. वडील म्हणाले वकील हो की वकील हो. वडील म्हणाले डॉक्टर हो की डॉक्टर हो. वडील म्हणाले कारकून हो की कारकून हो. असा जमाना होता. वडिलांची इच्छा काय होती की यांनी इंजिनियर व्हावं. त्याप्रमाणे ते इंटर सायन्सला हजर झाले. इंटर सायन्स झाल्याशिवाय इंजिनियर होता येत नसे. आता यांचा पिंड इंटर सायन्सचा नाही. केशवराव म्हणाले, माझ्या मनात त्याची आवड नव्हती. सायन्सची तर मुळीच आवड नव्हती. आता वडिलांच्या पुढे बोलायचं काय. त्यामुळे मी इंटर सायन्सला गेलो. माझं अभ्यासात मनच लागेना. मी अभ्यास केला पण जास्त सगळी परमार्थाचीच पुस्तकं वाचली. अभ्यासाकडे लक्ष लागायचं नाही आणि त्यावेळेला 7 वेळा दासबोध वाचून काढला असे ते म्हणाले. नंतर त्यांनी इंटर सायन्सची परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना त्यात फारसं गम्य नसल्यामुळे त्यांना 2nd क्लास मिळाला. 2nd क्लास मिळाल्यावर पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नसते. 1st क्लास मिळाला तरच ॲडमिशन मिळते. वडील नाराज झाले की याला आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही. म्हणजे जे आपण काही ठरवलं होतं ते आता साध्य होत नाही. वडील पुष्कळ रागावले की तू अभ्यास केला नाहीस, तुझी बुद्धी असून तू लक्ष दिलं नाहीस, दासबोधच वाचत बसलास म्हणून बोलले. हे गप्प बसले. आता काय करायचं. मग शेवटी वडिलांनी विचारलं की तुझ्या मनात तरी काय आहे.
तेव्हा त्यांनी मग चटकन सांगितलं की माझ्या मनात तत्त्वज्ञान घेऊन MA व्हायचं आहे. आता तत्त्वज्ञान हा विषय उस्मानिया युनिव्हर्सिटीत नव्हता. वडील म्हणाले, तुला त्या बाबतीत पावलं टाकायची आहेत ना? मग तुझी ॲडमिशन एल्फिस्टनमध्ये मी घेतो आणि तिथे तू हॉस्टेलमध्ये राहा. मग तू त्या विषयात प्रवीणता दाखव. असं होऊन ही स्वारी मुंबईला आली. साधक हो, परमपूज्य श्री बाबा बेलसरे आणि परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांची प्रथम भेट आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.